राज्यातल्या बेपत्ता महिला आणि मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचं लेखी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेमध्ये दिलं गेलेलं आहे। 2024च्या तुलनेत 2025 मध्ये महिला आणि मुलींना शोधण्यात यश आल्याचं यावेळेला सांगितलं गेलंय। तब्बल 4813 मुलामुलींना पोलिसांनी शोधून काढल्याचं यात माहिती देत सांगितलं गेलंय। अंबादास दानवे यांच्याकडनं जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। 1150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा दानवेंनी आरोप केलाय। सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा यात हात असल्याचा हल्लाबोल अंबादास दानवेंनी केलेला आहे। हा तर भ्रष्टाचार नाही, हा जादूचा प्रयोग वाटतोय असं अंबादास दानवेंनी आरोप करत म्हटलंय। ही जमीन 23 एकर 30 गुंठे असताना ही जमीन तशी पाहायला गेली तर महाराष्ट्र विकास मंडळाने 1917 साली संपादित केलेली आहे। हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक आहे, मी याच्यात लिहिलेलं आहे, मी कोणाचं नाव नाही लिहिलं, पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो। बरं, आता याचं व्हॅल्युएशन किती आहे तर तुम्हाला सांगावं, 1150 कोटी रुपये। मी आता याची CID मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।